नमस्कार मैत्रिणींनो. 31 डिसेंबर जवळ येतं आहे. मग करायची का सुक्या मटणाची पार्टी? जर असं सुक्कं मटण केलं ना तर घरचेच कोणीसुद्धा बाहेर जाणार नाही. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण इथं 1 किलो मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता आपण इथे एक कुकर ठेवला आहे. तर कुकरमध्ये आता आपण हे सगळं मटण घालून घेऊया. जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल, आपल्याकडे चुलीवरचं मटणसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही बघू शकताय. आता आपण कुकरमध्ये सर्व मटण घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर 1 चमचाभर याच्यामध्ये हळदपूड घालून घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी 1 तांब्याभर होईल एवढं गरम पाणी घालून, गरम पाण्यामध्ये पटकन शिजतं आणि कुकरला टोपण लावून याला साधारण 20 मिनटं आणि 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजेपर्यंत आपण इथं त्याचा मसाला बघूया. तर इथं मी 1 टोमॅटो कट करून आणि कांदा कट करून हलकासा भाजून घेतलेला आहे, वेगळा वेगळा भाजलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व एकत्रच आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता इथं 20 मिनटानंतर आपलं मटणसुद्धा मऊशार असं शिजलेलं आहे. थोडंसं गरम आहे. आणि आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण करून मसाला ग्रेव्ही केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया. परवाच मी ग्रेव्हीचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता. आता याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. पण ती ग्रेव्ही आमच्या गावचा उरूस असल्यामुळं साधारण 6-7 किलो मटणासाठी पूर्णच संपलेली. त्याच्यामुळे ही परत ग्रेव्ही करून तुम्हाला दाखवलेली आहे. याच्यामध्ये आता 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घालून घ्यायची आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. मी तर घरचंच तिखट वापरलेलं आहे. आणि परत याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाल्याला. खूपच छान होतं मटण असल्या ग्रेव्हीमध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली ग्रेव्ही जबरदस्त अशी तयार आहे सुक्या मटणासाठी. आणि याच्यामध्ये आता शिजवलेलं मटण घालून घेऊया. आणि तुम्ही पातळ रश्श्यासाठी फक्त याच्यामध्ये ओलं खोबरं घालून हीच ग्रेव्ही वापरली तरी चालेल. 10 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपलं मटण तोंडाला पाणी सुटेसारखं. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.